स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व आपल्या फ्रेंड्सला शेअर करा. बघा, आपण इयत्ता चौथी भाग 2 मधलं बालभारतीचं बुक आहे. मराठी माध्यम सेमी इंग्लिशमधून आपण काय करणार रे त्याच्यातले मॅथचे चॅप्टर्स घेतले आहे. त्यातला आपला चॅप्टर नंबर 2 आहे डिव्हिजन. त्यातलं बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1 सॉल्व केला होता. आज आपल्याला सॉल्व करायचं एक्सरसाइज नंबर 2. तुम्हाला जर तो एक्सरसाइज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल आहे. ओके, चला बघा, आज आपल्याला एक एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे. बघा, एक्सरसाइज आपला 2 आहे. त्याच्यानंतर तो क्वेश्चन आहे. बघा, क्वेश्चन आहे डिवाइड द फॉलोइंग. ठीक आहे, क्वेश्चन काय आहे? डिवाइड द फॉलोइंग. बघा, त्यातला पहिला क्वेश्चन आहे 33 डिवायडेड बाय 5. ठीक आहे, चला आपण हे सॉल्व करूया. बघा, कशाने 5 ने डिवाइड करायचं आहे 33ला. आता मला सांगा, फर्स्ट जो युनिट आहे त्याला 3ला डिवाइड जर करे 5 नाही का, 3 छोटा आहे म्हणून त्याला कशाने डिवाइड करूया आपण? 0ने. बघा, 3 0 0. बघा, 3 मधून 0 गेले, खाली किती राहिलेले? 3. आता वरचा 3 काय करायचं रे? खाली घ्यायचा. आता मला सांगा, 5च्या टेबल म्हणजे 33 पेक्षा छोटीशी संख्या, फक्त मोठ्या जास्त नाही गेले पाहिजे. बघा, कोणती येते ती? 5 6 चा 30. रिमेनिंग किती राहिलेले? 3 आणि 3 मधून 3 गेले 0. आता 5च्या टेबलमध्ये 3 येत नाही, म्हणजे आपला आन्सर काय झालं रे बाळांनो? 6. ओके, 6 हे काय झालं? आपला क्वेश्चन झाला. बघा, रिमाइंडर किती उरलं रे आपलं? 3. आणि हे काय झालं रे? डिव्हिजर आणि हे डिव्हिडंड. ठीक आहे, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलं होतं. बघा, 2nd नंबर क्वेश्चन आहे 41 डिवायडेड बाय 8. ठीक आहे, बघा, 8ने किती डिवाइड करायचे? 41ला. आता तुम्हाला माहिती आहे 8च्या पाड्यामध्ये 4 आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण कशाने डिवाइड करणार याला? 0ने. मग बघा, आन्सर किती आलं? 4 मधून 0 गेले, 0 राहिले, वरचा 1 घेतला आपण खाली. बघा, 8 5 चा 40, कारण 8 6 चा 48 ते काय होते रे? जास्त होते, म्हणून 8 5 चा 40. रिमेनिंग राहिलं 1. बघा, म्हणजे आपलं आन्सर किती झालं रे? 0.5. काय आहे 0.5? क्वेश्चन. ठीक आहे, बघा, त्यानंतर आहे 3ऱ्या नंबरचं एक्झाम्पल 51 डिवायडेड बाय 7. ठीक आहे, म्हणजे आता 7ने आपल्याला 51ला डिवाइड करायचं. ठीक आहे, 7 डिवायडेड बाय 51. तुम्हाला माहिती आहे 7ला 5ला भाग जातो का रे? नाही, म्हणून आपण दिलं या ठिकाणी 0ने. रिमेनिंग पार्ट राहिला आपला 5 आणि वरून घेतला आपण खाली 1. आता बघा, 7 7 चा 49. ठीक आहे, बघा, 51 मधून 49 गेले. बघा, 9 मधून याच्यामधून आपण एक एक्स्ट्रा घेतला, किती झाले बावने? 2 and 0, म्हणजे किती उरले रे? 0. आता तुम्हाला माहिती आहे 7च्या पाड्यामध्ये 0 हा लेस होतो, त्याच्यामुळे तो येणार नाही, म्हणून फायनली आपला आन्सर काय झालं रे? 0.7. काय झाला हा? क्वेश्चन. ठीक आहे, आता बघा, त्याच्यानंतर आहे 4 नंबरचं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. बघा, 4 नंबरचं काय रे? 80 डिवायडेड बाय 9. बघा, 4 नंबरचं एक्झाम्पल आहे, म्हणजे आपल्याला 9 कशाला डिवाइड करायचं आहे? 80ला. बघा, 9च्या पाड्यामध्ये 8 कसे रे? स्मॉल आहे म्हणून येणार नाही, म्हणून आपण पुन्हा कशाने भाग देणार त्याला? 0ने. ठीक आहे, रिमाइंडर 8 मधून 0 गेले, खाली किती राहिले? 8 आणि वरून आपण हे 0 घेतले खाली. आता बघा, 9च्या टेबलमध्ये 80 पेक्षा स्मॉल संख्या कोणती येणार रे? 9 8 चा 72, कारण 9 9 चा 81 जास्त होतं 1ने. ठीक आहे, म्हणून 9 8 चा 72. बघा, 0 मधून 2 गेले, किती राहिले? 8. हे राहिलं 0, म्हणजे आपलं आन्सर काय आलं रे? बघा, 8 9 पेक्षा स्मॉल आहे म्हणून त्याला डिवाइड झाला नाही, याच ठिकाणी आपलं संपलं आहे. ठीक आहे, म्हणजे 8 झाला आपला क्वेश्चन आणि खालचं 8 झालं आपलं रिमाइंडर. बघा, असे क्वेश्चन एक्झाममध्ये भरपूर येतात की दिलेल्या एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन कोणता आहे, रिमाइंडर कोणता आहे. बघा, हे डिव्हिडंड झालं, डिव्हिडंड कोणता आहे आणि आयडेंटिफाय द डिव्हिजर, अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला नेहमी क्वेश्चनमध्ये काय होतं तरी बाळांनो विचारले जातात. ठीक आहे, आता बघा, पुढं एक दिलेलं आहे की डिवाइड 80 डिवायडेड बाय 4. म्हणजे आता आपल्याला द्यायचे तरी पुढचे एक्सरसाइज या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, एक्सरसाइज काय सांगतो रे? हां, डिवाइड द फॉलोइंग. बघा, त्यातलं पुन्हा आहे डिवाइड द फॉलोइंग. ठीक आहे, बघा, पहिले एक्झाम्पल आहे 50 डिवायडेड बाय
5. आता बघा हे एक्सरसाइजमध्ये आपल्याला काय होणार रे, परिपूर्ण भाग जाणार, म्हणजे आपलं रिमाइंडर फक्त किती राहणार बाळांनो, 0 राहणार. बघा कसं, आता आपण 5 ने डिवाइड केला 50ला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय, 5 ने कशाने डिवाइड होतो रे, 5 1 चा 5, रिमाइंडर राहिलं 0, वरून घेतला आपण 0 0, पुन्हा याला बघा 5 0 0, ठीक आहे, 0 0, म्हणजे आपला आन्सर किती आला रे, 10 या ठिकाणी आन्सर आलं. रिमाइंडर बघा 0 या ठिकाणी राहिले. आता बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 90 डिवाइड बाय 9, म्हणजे पुन्हा आपल्याला 9 ने कशा डिवाइड करायचे रे, 90ला. बघा 9 1 चा 9, 9 मधून 9 गेले 0, पुन्हा वरचा 0 खाली घेतला. आता बघा एक सिंगल 0 म्हणून पुन्हा आपण त्याला 0 ने डिवाइड केलं, आन्सर किती आलं रे, 0, म्हणजे आपलं आन्सर आलं किती, 10. 10 काय झालं रे आपला एक्झाम्पलचा क्वेश्चन. बघा त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 60 डिवायडेड बाय 3, म्हणजे आपल्याला 3 ने किती डिवाइड करायचे, 60ला. बघा 3 2 चा 6, ठीक आहे, 6 मधून 6 गेले 0, पुन्हा आपण वरचा 0 खाली घेतला. बघा 3 0 0, म्हणजे आपलं आन्सर किती झालं रे बाळांनो, 20. आन्सर झालं 20, आणि रिमाइंडर पुन्हा किती राहिलं रे, 0 या ठिकाणी राहिले. बघा लास्ट एक्झाम्पल आहे 40 डिवायडेड बाय 2, म्हणजे पुन्हा आपल्याला 2 ने कशाला डिवाइड करायचं आहे रे, 40ला. बघा आता 2च्या टेबलमध्ये 4 आहे, किती नंबरला, 2 नंबरला. 2 2 चा 4, 4 मधून 4 गेले 0, ऊपर का 0 नीचे, फिर 2 ने 0, ठीक है, हमारा आंसर मिल गया 20, ठीक है. इस तरह से बहुत ही इजी आंसर थे. अब आपको एक चेक करना है कि आंसर करेक्ट है या नहीं, ठीक है. ये जो 20 आंसर है हमारा करेक्ट है या नहीं, ये चेक करना. तो क्या करना, जो आंसर है ना, उस आंसर त्या आन्सरला जे आहे ना, आपण जे डिवाइड केले त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं. बघा 3 0 0 आणि 3 2 चा 6, म्हणजे आपलं आन्सर कसं रे, करेक्ट आहे. पुन्हा आता इथं बघू शकतात, हे आपण 10 आन्सर घेतलं त्याला मल्टिप्लाय, बघा डिव्हिजरने म्हणजे आपण भाग दिलाय त्याने मल्टिप्लाय करा. 10 5 चा 50 आलं का नाही रे, 50, म्हणजे पण आपलं आन्सर करेक्ट आहे, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीचे या ठिकाणी एक्झरसाइज होते. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कॉईन्स अँड नोट्स विषयी व्हिडिओ टाकणार आहोत. जर आपल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व फ्रेंडला शेअर करा. थँक्यू, बाय.